महाराष्ट्र मीडिया लाईव्ह. श्रीवर्धन बागमांडला सर्कल यांच्यावर भयाड हल्ला, बस स्थानकात झाली मारहाण. श्रीवर्धन बागमांडला सर्कल कमलाकर गायकवाड यांच्यावर भयाड हल्ला झाल्याची घटना संध्याकाळच्या सुमारास घडली आहे. सर्कल गायकवाड हे कोर्टाच्या कामानिमित्त माणगाव येथे गेले होते. मात्र माणगाववरून श्रीवर्धन येथे परतीचा प्रवास करून श्रीवर्धन येत असताना एसटी मध्ये असणारे मनोहर केतकर यांची गायकवाड यांच्याबरोबर क्षुल्लक गोष्टीवरनं बाचाबाची झाली असता मनोहर केतकर यांनी आपल्या 2 मुलांना फोन करून बस स्थानकात बोलावून घेत त्यांच्या 2 एसटी बस श्रीवर्धन आगारमध्ये पोहोचल्यावर त्यांच्या मुलाने व सहकार्याने सर्कल गायकवाड यांना लाथाबुक्क्याने मारहाण केली. या मारहाणीत सर्कल यांचा दात पडला. या घटनेची तक्रार श्रीवर्धन पोलीस ठाण्यात देण्यात आली असून तलाठी सर्कल संघटनेचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांनी तहसीलदारांना निवेदन दिले असून त्यांच्यावर झालेला भयाड हल्ला त्यावर जे कलम लावायला पाहिजे होते ते लावण्यात आले नाही. जर का पोलिसांनी कठोर कारवाई केली नाही तर पोलिसांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे. आज एसटी मध्ये काय घटना घडली आणि तुम्हाला काय अनुभवला आहे? मी माणगावला कोर्टाकामी गेलो होतो. तर तिथून परत येताना माणगाव बसमध्ये बसलो तर एक व्यक्ती त्याने बाहेरच्या लोकांना घेऊ नका, गर्दी जास्त आहे आणि ती सतत किरकिर करत ते शेवटपर्यंत आले. मी म्हटलं काका जाऊ द्या ना, कशाला आहे छोटेशा गोष्टी. मला म्हणले तू शहाणपणा करू नको. म्हणलं ह्याच्यात कशाला शहाणपणा, तू परत शहाणपणा करतो. म्हणलं काय ह्याच्यात शहाणपणा. मी म्हणलं तुम्ही पण शहाणपणा करू. तेवढ्यात त्यांनी म्हणलं तुला शिकवतो मी आता पुढं काय. आणि त्याने त्यांची मुलांना बोलवलं आणि अचानक माझ्यावर हल्ला केला एसटी स्टँड श्रीवर्धन. आणि तुम्हाला मारहाण झाल्यानंतर काय केलं? मारहाण झाल्याच्यानंतर त्यांच्यावर मी गुन्हा दाखल केलेला आहे आणि ते आता पोलीस पुढची चौकशी करतात. आज तुम्ही जे निवेदन दिलं ते कशा संदर्भात दिलं? आज आम्ही श्रीवर्धन तालुका ग्राम महसूल अधिकारी तसं तलाठी संघटना श्रीवर्धन यांच्याकडून मान्य तहसीलदार श्रीवर्धन यांना निवेदन दिलं आहे की काल दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी आमचे एक सहकर्मचारी मंडळाधिकारी श्री कमलाकर गायकवाड हे कर्तव्यावर असताना माणगाववरून कोर्टातून श्रीवर्धनला मिटिंगसाठी येत असताना रस्त्यात एका इसमाबरोबर थोडं बाचाबाची झाली. त्या बाचाबाची रूपांतर त्यांनी मारहाणमध्ये करून श्री कमलाकर गायकवाड मंडळाधिकारी हे एक माजी सैनिक आहेत. त्यांना बस डेपोमध्ये 4-5 जणांनी मिळून लाथाबुक्क्याने मारहाण केली. ते असं असताना त्यांनी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. ते सगळे आरोपी समोर उभे असून गुन्हा दखलपात्र गुन्हा असताना त्याच्यावर पोलीस स्टेशन श्रीवर्धन यांनी नाममात्र कलम लावून संबंधितांना संरक्षण देण्याचं काम केलेलं आहे असं आम्हाला समजलं. आणि आम्ही अण्णांनी गुन्हा दाखल केल्यानंतर 9:30 वाजता आम्ही परत ऑफिसला आलो तर 12:30 वाजता संबंधित आरोपी यांच्याकडून पुन्हा कमलाकर गायकवाड अण्णा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून घेतला व क्रॉस कंप्लेंट घेतल्यामुळं एका सरकारी कर्मचाऱ्याला न्याय मिळेल असं आम्हाला वाटत नाही. कर्तव्यावर असताना माजी सैनिकासारख्या एका माणसाला जर मारहाण होत असेल आणि त्याला न्याय मिळण्याची अपेक्षा नसेल असे आम्हाला अपेक्षा नाही असं दिसून आलं. म्हणून आम्ही तालुका संघटना तहसीलदार यांना तसं निवेदन दिलं आहे आणि हेच निवेदन आम्ही जिल्हा संघाकडं वर्ग करून जर संबंधितावर कायदेशीर कारवाई दंडात्मक कारवाई झाली नाही तर आंदोलनाच्या पवित्र्यात घेण्याचा आम्ही तयारीत आहोत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.